श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचे मराठी कथा लेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि या कथेचं नाव आहे हडळ. लेखक आहेत अंकुश देशमुख. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लेखकांच्या आवाजात ही कथा आहे. नमस्कार, मी अंकुश सहानी देशमुख. पण आजची ही स्टोरी माझीच आहे. मला रात्री अपरात्री बाहेर कुठेही फिरायची सवयच आहे. तसा स्वामींवर माझा खूप विश्वास आहे, म्हणून मी कधीही घाबरत नाही. तसेच त्या दिवशी झाले. तसे आमचे नेहमीच भांडण होत असे. त्या दिवशीही झाले. माझा बड्डे होता आणि सगळा वेळ तिला दिला होता. पण राजकारणी असल्यामुळे अनेक नेते मंडळींमध्ये सेलिब्रेशन झाले. तिचा कॉल येत होता पण रिसीव्ह करायला वेळ नव्हता. त्या दिवशी तिच्यासाठी म्हणून रात्री 8 वाजता सगळं आटोपून घेतलं आणि तिला कॉल केला. मी म्हणालो, आय एम सो सॉरी पिल्ला, अगं खूप बिझी होतो मी. ती म्हणाली, मला काही ऐकायचं नाही बाय. मी म्हणालो, सोनू प्लीज ना. त्यावर ती म्हणाली, मी मूर्ख आहे का? दिवसभर तुझी वाट बघितली. इतका राग आला आहे ना. जा, नाही बोलायचं मला. जेवली पण नाही आज दिवसभर. आय हेट यू यार, रागारागात ती म्हणाली. मी तिला म्हणालो, ए पिल्ला प्लीज सॉरी ना. त्यावर ती म्हणाली, नो, असे वाटले होते आज तरी तुझ्यासोबत वेळ घालवावा. 10 दिवस झाले तुझा चेहरा पण नाही पाहिला रे. मला पण मन आहे, काय वाटत असेल मला. मी म्हणालो, ओके, आता 8 वाजत आले आहेत. 9, 9:15 मी तुझ्याकडे येत आहे. ती म्हणाली, अंकू प्लीज आता नको येऊस. आज बड्डे असल्यामुळे मी मित्रांसोबत थोडी ड्रिंक केली होती. मी म्हणालो, मला नाही माहीत, मी येत आहे, लगेच निघतो आहे. मला आज तरी तुला डोळे भरून पाहायचं आहे. अंकू ऐक ना रे, ती म्हणाली, उद्या ये ना कॉलेजला, पण आज नको, रात्र खूप झाली आहे. मी म्हणालो, होऊ दे, मला फक्त आज एकदा माझ्या पिल्ली जरा जवळ घ्यायचं आहे. त्यावर ती म्हणाली, नाही आज नको, उद्या. मी म्हणालो, मला नाही माहीत, मी निघतो आहे तिकडे यायला. ती म्हणाली, प्लीज ऐक ना रे, आता नको येऊस, आज तरी नको येऊस प्लीज. हवे तर उद्यापासून तू जे बोलशील ते करेन मी, पण आज नको येऊस. मी म्हणालो, का बरं पण? ती म्हणाली, आज अमावस्या आहे, घरीच थांब. मी म्हणालो, हां, वेडी काहीतरीच काय. मी फक्त 10 मिनटासाठी येईन, तू बिल्डिंग खाली ये, तुला जरा वेळ भेटून निघून जाईल मी. ती म्हणाली, तुला कळत का नाही रे, ऐक ना प्लीज. त्यावर मी म्हणालो, अगं काही नाही होणार मला स्वामी आहेत माझ्या पाठीशी. ती म्हणाली, नाही पण आज नको. मी म्हणालो, मला काही माहीत नाही, मी आता निघतो आहे. त्यावर ती म्हणाली, खूप हट्टी आहेस, ऐकणार नाहीस तू. बरं मधल्या रस्त्याने येऊ नकोस, सिटीमधून ये. मी परत म्हणालो, का बरं? ऐक ना प्लीज, तो रस्ता चांगला नाही आहे आणि रात्र पण खूप झाली आहे, नको येऊस तिकडनं. ओके, आलो 10 वाजेपर्यंत मी. त्यावर ती म्हणाली, आणि हळू ड्राईव्ह कर. मी म्हणालो, हो, आणि मी पण निघालो. ड्रिंक केली होती त्यामुळे नाही ऐकलं तिचं. ड्रिंक तर केली होती आणि बाईकवर जंगल हायवेवर निघालो. रमत गमत मनात विचार चालू होते. आज खूप भांडलो तिच्याशी, खूप वाईट वाटले असेल तिला. मला असे नको वागायला हवे होते. आता गेलो की हक करेन तिला आणि शपथ देईन की इथून पुढे असा नाही वागणार. खूप जीव लावते ना मला, मीच चुकतो कधी कधी. आज माफी मागेल तिची. आणि बराच पुढे आलो. माझ्या सिटीपासून 30 किलोमीटर आलो असेल. आता जंगल चालू झाले होते. बराच पुढे आलो आणि अचानक बाईक बंद झाली. तिच्या घरापासून सुमारे 5 किलोमीटर मागे असेल मी. खूप प्रयत्न केला पण गाडी काही स्टार्ट होईना. बाईक रस्त्याच्या कडेला लावली आणि लघुशंकेस गेलो. रस्त्याच्या दुतर्फा खूप झाडे होती आणि दाट अंधार होता सगळीकडे. मोबाईलची टॉर्च लावून जरा पुढे गेलो. लघुशंका आटोपली आणि निघणार तोच एका पिंपळाच्या झाडाखाली रडण्याचा आवाज ऐकू आला. हुंदके देऊन देऊन एक जण रडत होती. मी जाऊन पाहिले. मी म्हणालो, पिल्ला तू आणि इथे? मला पाठमरी उभी होती ती. तोच ड्रेस जो मी गिफ्ट केलेला. मागे केस मोकळे सोडलेले, पण चेहरा समोर होता झाडाच्या दिशेने. मला पाठमोरी. ती रडायला लागली. मी म्हणालो, तू इकडे काय करतेस? ती म्हणाली, तू भांडतोस ना माझ्याशी. मी म्हणालो, ए सोनू रडू नकोस ना, परत नाही भांडणार तुझ्याशी. आणि पण तू इथे का आलीस? त्यावर ती म्हणाली, तुझ्यासाठी. मी म्हणालो, ओ माय स्वीट हार्ट. आणि मी जाऊन तिला हक करणार तोच माझा फोन वाजला. बघितले तर तिचा कॉल. 11:15 वाजले होते. अरे,
ती तर माझ्यासमोर आहे. मग कॉल कुणाचा? मला निघायला खूप वेळ झाला होता ड्रिंकमुळे. मी कॉल रिसीव्ह केला. ती म्हणाली, किती वेळ झाला आहेस? कुठे आहेस तू? मी वाट बघते आहे बिल्डिंगखाली. मला शब्दच सुचत नव्हते. जर ती फोनवर आहे तर माझ्यासमोर कोण उभं होतं? खरंच तेव्हा अंधारात जाम फाटली माझी. ती म्हणाली, बोलत होती मी आणि मी मुका होऊन फक्त ऐकत होतो. रागावून तिने कॉल कट केला आणि अचानक पाठमोरी असलेली तिने मागे वळून माझ्याकडे तोंड केलं. भयानक, खूप भयानक. केस मोकळे सोडलेले, डोळे तर जणू आग ओकत होते. तिचा चेहरा बदलत चालला होता. अचानक तोंडातून मोठमोठे दात बाहेर आलेले, संपूर्ण कुरूप चेहरा. माझ्यापासून 5 पावलांवर उभी होती खरंच. तेव्हा जाम घाबरलो. तोंडातून शब्द निघत नव्हता. पळून जाणार तोच. तिचे हात मोठे झाले आणि 5 फुटाच्या अंतरावर तिने आसमानी हास्य करत माझा गळा पकडला. मी प्रतिकार करत होतो पण सुटत नव्हतं. जीव जायला झाला होता. मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. आणि आणि इतक्यात तिची पकड ढिली झाली. मी हाताला हिसका देऊन पळालो. कुठे पळत होतो तेच कळत नव्हते. रस्ता दिसेल तिकडे धावत होतो आणि अचानक तीच समोर दिसली. मी परत मागे फिरलो. फसलो होतो मी. मरण समोर उभे होते. पळत होतो मी आणि ती माझ्या मागे होती. जंगलातून अंधारात बराच वेळ पळत होतो आणि समोर एका झाडाला अडकून पडलो. समोर बघतो तर ती मोठ्या मोठ्याने हसत होती. हसत तिथे उभी होती आणि धडपडत मी उठलो आणि पळत सुटलो. ती मागे आणि मी पुढे. पळता पळता अचानक एका झाडाखाली प्रकाश दिसला. पळतच तिथे गेलो आणि आणि पाहिले तर माझे स्वामी झाडाखाली बसलेले. काय दृश्य होते ते, शब्दात नाही सांगू शकत. मी जाऊन पायावरच झोपलो त्यांच्या. जर मला कुणी विचारलं, तू स्वामींना पाहिलं आहेस का? तर मी हो म्हणेन. कारण फोटोतले स्वामी आणि खरे स्वामी मी पाहिले आहे. त्यांचं रूप मी पाहिलं आहे. तर स्वामींनी मला उठवले. खरंच तेव्हा डोळ्यातून पाणी येत होते. कारण आज मला माझे स्वामी भेटले होते. मागे ती हडळ येतच होती. मग मागे पाहिले तर ती आली होती. माझ्यासमोर माझे स्वामी आणि मागे ती हडळ. मला आता कुणाचीच भीती नव्हती. क्षणात दिव्य किरण निर्माण झाले आणि एका भयानक आक्रोशासह ती हडळ भस्म झाली. स्वामींनी मला त्यांच्या मांडीवर झोपवले. झोप लागली. शांत, अगदी शांत. सकाळ झाली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झोप मोडली. बघतो तर स्वामी कुठेच नव्हते. समोर माझी बाईक होती. नजर मात्र स्वामींना शोधत होती. पण ते मात्र कुठेच नव्हते आणि मी स्वामी स्वामी म्हणत होतो. तोच मित्राने हलवून मला उठवले आणि बोलला, काय रे, काय झालं? मी म्हटलं, स्वामी कुठे आणि तू इकडे कधी आलास? त्यावर तो म्हणाला, डोकं फिरलं का तुझं? काय बडबडतो आहेस? कोण स्वामी? अरे, स्वामी समर्थ आले होते. तो म्हणाला, तुला वेड लागले का? कालची उतरली नाही का अजून? सोनूसोबत रात्री भांडलास आणि तिकडे जात होतास. तिने मला सांगितलं एवढ्या रात्री त्याला सोडू नकोस. मग मी तुला इथेच झोपवलं. टेरेसवर कुणाचंच ऐकत नव्हतास तू. मग नंतर झोपलास. मग मी पाहिलं तर त्याच्याच टेरेसवर झोपलेलो होतो. लगेच उठून फोन पाहिला तर तिचे खूप कॉल येऊन गेले होते. मी लगेच तिला कॉल केला. ती म्हणाली, उठलास राजे? मी म्हणालो, हो. का गं, काय झालं इतके कॉल? ती म्हणाली, बरं झालं काल आला नाहीस. एक उसासा टाकत ती बोलली. मी म्हणालो, का, काय झाले? ती म्हणाली, तुला बोलले होते ना, दर अमावस्येला तिथे काही ना काही घडते. लोकल न्यूजला बघ. काल रात्री तिथे एक अपघात झाला आहे. मग आम्ही खाली येऊन न्यूज लावली तर दाखवत होते. अपघात की खून हे अजून कळले नाही. पण स्थानिकांचं म्हणणं आहे की दर अमावस्येला तिथे काही ना काही होतच असते. काहीतरी अतृप्त शक्तीचा वास आहे तिथे. पण प्रत्यक्षात अजून कोणी पाहिले नाही. पण आज मला कळलं होतं की तिथे नक्की काय भानगड आहे. आणि मी जर रात्री गेलो असतो तर काय झालं असतं हे स्वामींनी मला स्वप्नात येऊन दाखवून दिलं होतं. त्यानंतर एक कळलं, मी रात्री आणि अपरात्री कुठेही गेलो नाही तरी ती शक्ती नेहमी माझ्या पाठीशी असते. ती म्हणजे माझी स्वामी शक्ती. हो, स्वामी शक्ती. मग मी तिला रात्रीचे स्वप्न सर्व सांगितले. तिलाही खूप आनंद झाला. मग त्या संध्याकाळी आम्ही दोघेही स्वामींच्या दर्शनाला गेलो. अशा प्रकारे आपल्या कथेचा शेवट इथेच होतोय. श्री स्वामी समर्थ.
जर कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.